जनसंवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं या पावन कारंजाच्या भूमीत आलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, इथं उपस्थित या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय संजय भाऊ देशमुख, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व पदाधिकारी अधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित माता भगिनी बांधवांनो, शेतकरी बांधवांनो, खरं तर काल यवतमाळ आणि आज वाशिम या जिल्ह्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेबांचा आणि शिवसेनेचा झंझावात आलेला आहे आणि हा झंझावात पुन्हा एकदा हा शिवसेनेचा उद्धवजी ठाकरे साहेबांचा नेतृत्वावरचा झंझावात दिल्लीच्या संसदेवर भगवा फडकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। दिल्लीत बरेच जण वेगवेगळ्या घोषणा करत असतील, अब की बार 400 पार, कोणी म्हणतं अब की बार 370 पार, पण त्यावेळेस ते म्हणले होते बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार। तर आपल्याला म्हणावं लागेल पेट्रोल 100 के पार, फिर तुम क्यों 400 के पार, डीजल 100 के पार, फिर तुम क्यों 400 के पार, तेल 200 के पार, फिर तुम क्यों 400 के पार। आणि मग कापूस असेल, सोयाबीन असेल, खाली हे पार आणि आपण खाली, कापूस खाली, सोयाबीन खाली, तूर खाली, मूग खाली। आणि मग जर आमच्या बळावर तुम्ही पार जात होता तर तुम्हाला आर सुद्धा आणण्याची ताकद या जनतेच्या मनगटात लक्षात ठेवा। त्यामुळे तुमचं 400चं पारचं स्वप्न हा महाराष्ट्र कदापि होऊ देणार नाही, हे लक्षात ठेवलं पाहिजे। आणि स्वप्न आपल्याला त्यांचं भंग करायचं असेल तर येणाऱ्या लोकसभेत या वाशिम आणि यवतमाळची लोकसभेची जागा सुद्धा पुन्हा उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आपल्याला पुन्हा जिंकावी लागेल। कारण आपल्याला माहिती आहे नितीन गडकरी एक मंत्री काय बोलले होते इथल्या खासदाराविषयी, रस्त्याच्या कामाविषयी आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की एकही रस्ता वाशिम मधला पूर्ण होत नाही, याला कारण आहे टक्केवारीचं। हे कोण बोललं होतं? नितीन गडकरी साहेब बोलले होते। बघ अशा पद्धतीनं भ्रष्टाचारी लोक इथं जर काम करत असतील तर मला वाटतं त्यांना थांबवणं आपलं काम हे, लक्षात ठेवा। या भ्रष्टाचारी लोकांनी ज्यांना साथ दिलेली आहे, मग या राज्यातलं सरकार असेल या केंद्रातलं सरकार असेल, आज हा भाग मोठ्या प्रमाणावर शेती करणाराचा भाग आहे। आज आपल्याकडे सोयाबीनचा भाव काय झालेला आहे संजय भाऊंना सांगितलं, सोयाबीनचा भाव 4000च्या खाली येतोय। एक का होता 6000, 7000, 8000, 10000पर्यंत सोयाबीनचा भाव गेला होता। परंतु या सरकारनं खाद्य तेलावरचं आयात शुल्क कमी केलंय। आधी जर खाद्य तेल आयात करायचं होतं तर 35% आयात शुल्क होतं, आता ते 5% केलेलं आहे। आणि त्यामुळे आयात मोठ्या प्रमाणावर तेलाची होत असल्यामुळं सोयाबीनचा भाव सुद्धा खाली आलेला आहे, लक्षात ठेवा। भुईमुगाचा भाव सुद्धा खाली आलेला आहे, लक्षात ठेवा। म्हणून अशा पद्धतीने हे सरकार जर शेतकऱ्याचं अंगठा मोडण्याचं काम हे सरकार करत असेल आणि शेतकऱ्याचं जर पुतना मावशीचं प्रेम हे सरकार आणत असेल तर मला वाटतं या सरकारला आपल्याला थांबवावं लागेल। बांधव, माझ्याकडे काही आकडेवारी आहे, या तालुक्यामध्ये अजूनही 54,000 शेतकरी पीक विम्याच्या भरपाईपासून वंचित आहे। 54,000 शेतकरी आज या तालुक्यामध्ये अजूनही जवळपास 3,500 शेतकऱ्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेला नाही। आज या सगळ्या तालुक्याची जर स्थिती पाहिली कारंजेची तर मला वाटतं विकासापासून आपण दूर राहिलेलो आहोत। आज या कारंजामध्ये जे लोक नेतृत्व करतात
या भागाचे मंत्री असतील, या भागाचे खासदार असेल, या भागात मोठ्या प्रमाणावर आदिवासी बांधव राहतात, बंजारा बांधव राहतात. आज मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, या कार आम्ही एकदा अधिवेशनात आवाज उठवला होता. कारंजा तालुक्यातील कोळी गावातील शासकीय जमीन खासगी व्यक्तीच्या नावावर कोणी केली? मंत्र्यांनी केली, संजय राठोडांनी केली. आज देवेंद्र फडणवीस इकडे पालकमंत्री म्हणून येत होते. इथं रुग्णालयाचं मोठ्या प्रमाणात उद्घाटन झालं. आज या कारंजामध्ये उपजिल्हा रुग्णालय नाही, साधा डॉक्टर सुद्धा या ठिकाणी नाहीये. म्हणून अशा पद्धतीनं हा भाग वाशिम भाग असेल, हा अतिशय विकासापासून दूर राहिलेला आहे. या भागाचे जे जे लोक नेतृत्व करतात ते अतिशय स्वार्थाच्या पलीकडे कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं 80% समाजकारण करणारा, 20% राजकारण करणारा माणूस आपल्याला निवडून द्यावा लागेल. आज उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व आपल्याला माहित आहे. या नेतृत्वाने 2 लाखाची कर्जमाफी केली होती. सत्तेवर आल्या पहिला निर्णय कोणता घेतला होता? तर 2 लाखाची शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला होता. एका अंगठ्यावर 2 लाखाची कर्जमाफी उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली होती. याच उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोरोना सारख्या, कोविड सारख्या आजाराशी आपण लढलो. देशाची जर परिस्थिती बघितलं, बरेच ठिकाणी गंगेत पर्यंत फेकले गेले, बरेच लोक रस्त्यावर तडफडून गेले. पण उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं एक संवेदनशील नेतृत्व आपल्याकडे होतं. म्हणून या कोविडच्या काळामध्ये या महाराष्ट्राने खंबीरपणे उद्धवजींच्या नेतृत्वाखाली त्याच्याशी सामना केला. भले आता गद्दार लोक निघून गेले असतील, आता संजीव बोले 40 लोक गेले असतील, पण येणाऱ्या काळात 80 लोक आणू शकतो. 12 लोक गेले असतील, या 12चे 24 आपण करू शकतो. हे करू शकतो फक्त आपल्या ताकदीच्या बळावर. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ही ताकद उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मागे, शिवसेनेच्या मागे आपण खंबीरपणे उभा करा, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, कालपासून मी विदर्भात फिरतोय. सूर्य तर आग ओकतोय, पण जमिनीवरती मी बघतोय की सूर्यापेक्षा जास्त आग या थापाड्या भारतीय जनता पक्ष सरकार विरुद्ध पेटलेली आहे. कारण 10 वर्ष आपण यांना सहन केलं, यांच्या थापा सहन केल्या. 2014 पासून ते आतापर्यंत. 2014ला काय सांगितलं होतं? अच्छे दिन आएंगे, सगळ्यांच्या खात्यात 15 लाख रुपये येतील, शेतमालाचं, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होईल, बऱ्याच काय काय गोष्टी सांगितल्या. एक तरी गोष्ट पूर्ण झाली? आणि आता उलट यांच्याकडे कोणी उमेदवार नाहीयेत, म्हणून सगळे इकडनं तिकडनं असे गोळा करायला लागलेत. बरं, गोळा करतायत ते सगळे भ्रष्ट लोक करतायत. गेल्या वर्षी एक रक्षाबंधनाचा फोटो आला होता, पाहिला होता? अरे नाही, तसे खूप येतात. कोणाचा होता? काय आरोप झाले होते? काय आरोप केले होते? कोणी आरोप केले होते? त्या सगळ्या कारखान्याच्या वरच आरोप झाले होते ना. त्यांच्या स्वीय सहाय्यक का आणखीन कोणतरी, त्याला सुद्धा अटक झाली होती ना. मग इकडनं तिकडे गेले आणि राखी बांधली. आणि भैया पण कसे, भैया मेरे राखी के बंधन को निभाना. सगळे भ्रष्ट गोळा करतायत. ज्यांच्यावरती आरोप केले, अगदी समृद्धी महामार्गाचं काम सुद्धा का अडवलं होतं, कोणी अडवलं होतं, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरसाठी अडवलं होतं, हे सुद्धा तुम्हाला कळलं असेल. तर फोन कॉल सुद्धा मध्ये सगळीकडे व्हायरल झाला होता. ऐकला तुम्ही? सगळं तुम्हाला माहितीये ना. मग मी कशाला बोलू? तुम्ही तर ठरवूनच आलेलात. पण ही एक झलक झाली. अशा कित्येक गोष्टी आपण त्याने किती वेळा निवडून दिलं? 5. त्याच्या आधी पुंडलिकराव सुद्धा होते, बरोबर आहे, पण तो एक कट्टर माणूस होता. बरं, हे झालं त्यांचं.
दुसरे म्हणजे हे वरती दिल्लीचे सगळे भ्रष्टाचार. दुसरे समाजाच्या नावावरती फसवणारे आणखीन कोण आपले आमदार होते? म्हणजे कालच्या सभेत बोललो, आता सुद्धा सुनील महाराज बसलेत, अनिल भैया राठोड बसलेले आहेत. सेवालाल महाराजांनी जी काही शिकवण दिली, सेवालाल महाराज, मी सुद्धा पगडी पूजन करायला तिकडे आलो होतो एक 2-3 महिन्यापूर्वी किंवा जास्त असेल. मी सुद्धा पोहरा देवीचं दर्शन घेतलं, सगळ्या तिथल्या महंत महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी मला आशीर्वादाची कडी पण बांधली. सेवालाल महाराजांची जी शिकवण होती त्या बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही, पण त्यांनी एक सांगितलं होतं की महिलेशी कसं वागायचं आणि मुली ह्या देवता समान असतात, सांगितलं होतं की नव्हतं? बरोबर ना? मी कसे वागले, त्यांना मी का काढून टाकलं होतं मंत्रिमंडळातून? कारण आरोप भयानक होते. सरकार गद्दारी करून पाडलं, मी काढून टाकलेल्या माणसाला पुन्हा मंत्री बनवलं आणि मंत्री बनल्यानंतर ही एक बातमी घेऊन मी आलेलो आहे. म्हणजे इथे सुद्धा बंजारा समाजाचे जे माझे बांधव आले असतील, माता भगिनी आले असतील, त्यांनी ही बातमी चॅनलवरनं सगळ्यांना दाखवा, कारण ही मी दिलेली बातमी नाहीये, वृत्तपत्रात आलेली बातमी आहे, ती दाखवतोय. नाहीतर तुम्हाला वाटेल की या उद्धव ठाकरेला काय आता यांनी गद्दारी केली म्हणून यांना पाडायचं तर आहेच, आताच ते पडलेत. पण ही जी बातमी आहे की समाजासाठीचा 750 कोटींचा भूखंड त्या गद्दाराच्या घशात, म्हणजे एवढं तुम्ही समाजाच्या नावावरती स्वतःचे खिसे भरताय. म्हणजे महिलेशी कसं वागायचं ते सुद्धा सेवालाल महाराजांची शिकवण तुम्ही विसरलात. समाजाला तुम्ही फसवताय. आता समाजाला फसवल्यानंतर हा समाज परत त्यांना मत देणार आहे का? हा भ्रष्टाचार नाहीये, हा भ्रष्टाचार आहे. त्या राखी बांधणाऱ्या त्या बहिणीने केलेला भ्रष्टाचार तो मोदींनी झाकून टाकलेला आहे. 70,000 कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप कोणावरती केला होता? कोणी केला होता? अजित पवार आज कुठे आहेत? अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याचा आरोप कोणी केला? अशोक चव्हाण कुठे आहेत? आपल्या मेंढ्यांसोबत जे गद्दार पळाले त्यांच्यावरती सुद्धा ईडीच्या धाडी पडल्या होत्या. ते सगळे गद्दार आज कुठे आहेत? याचा अर्थ काय की गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले होते आणि अमित शहानी आपल्यावरती टीका केली होती की महाविकास आघाडी आहेच ना. आता सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते इथले येऊन मला त्यांनी सत्कार करून माझे गेले. महाविकास आघाडी म्हणजे 3 पक्षाची आपली आघाडी. आता 3 पक्ष म्हणून त्यांना काय सुचलं की 3 चाकी रिक्षा आहे. म्हणून अमित शहा जे बोलले की महाविकास आघाडीची रिक्षा ही पंक्चर झालेली रिक्षा आहे, आमची पंक्चर झालेली रिक्षा आहे. मग अमित शहाजी, तुमचं ट्रिपल इंजिन सरकारला ही सगळी भ्रष्टाचाराची चाकं का लागतायत? आमची रिक्षा पंक्चर झाली असली तरी बघा ना रिक्षामध्ये किती लोक बसलेत. पण तुमच्या ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे एक तर स्वतःचं आहेच, ते तर थापांचा धूर फेकतंय नुसता. वाफेचं इंजिन असं तसं त्यांचं थापेचं इंजिन आहे, थापा. एक स्वतः भाडोत्री जनता पक्ष आहेच, बीजेपी, दुसरं मिंदे, तिसरं अजित पवार आहे. आता आणखीन एक चाक लागले अशोक चव्हाणांचं. यांना सगळी भ्रष्टाचारांची चाकं आणि भ्रष्टाचाराची चाकं लावून तुम्हाला काय वाटतं तुमचं इंजिन आता परत दिल्लीत जाईल? अहो, तुमचे पुढचे रूळ माझ्या जनतेने उखडून टाकलेले आहेत, कसे जातात दिल्लीत बघतो. आणि आज मी शेतकऱ्यांना एक विनंती करतोय, केवळ इथल्याच नाही राज्यातल्याच नाही तर देशातल्या शेतकऱ्यांना आज विनंती करतो आहे की जे शेतकरी उत्तरेतले रस्त्यावरती उतरलेत, माहितीये ना तुम्हाला का उतरलेत? हमी भाव पाहिजे, हमी भाव. आणि जे वचन नरेंद्र मोदीजींनी 14 साली दिलं होतं स्वामीनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे, आम्ही तुम्हाला हमीभाव देऊ म्हणजे तुमचा लागवडीचा खर्च जो आहे त्याच्यामध्ये 50% अधिक रक्कम टाकू आणि जी रक्कम येईल ती तुमच्या मेहनतीचा तो तुमचा हमीभाव असेल. हे वचन कोणी दिलं होतं? दाबडी गावामध्ये चाय पे चर्चामध्ये मोठी मोठी वचनं कोणी दिली होती? मग त्याच्यानंतर जेव्हा दाबडी गावाची लोक शेतकरी दिल्लीमध्ये गेले होते, भेटायला नाही दिले त्यांना मोदींना.
आता सुद्धा गेल्या 8-15 दिवसापूर्वी मोदीजी इकडे येऊन गेले यवतमाळमध्ये. त्याही वेळेला ते शेतकरी तयारीत होते की तुम्ही आम्हाला सांगितलं होतं 10 वर्ष झाली, जे तुम्ही सांगितलं अजूनही त्याचा पत्ता नाही, मग देणार कधी? आणि इथल्या पोलिसांना विचारा, पोलिसांचा दोष नाहीये. पोलिसांना काय ते हुकमाचा ताबेदार असतात. पण पोलिसांना सांगून त्या शेतकऱ्यांना गप करण्यात आलं. निवडणूक आल्यानंतर ये मेरा परिवार है, चाय पे चर्चा, नंतर चहा काय पाण्याचा थेंब सुद्धा देत नाहीत तुम्हाला. आणि आज जे उत्तरेतले शेतकरी दिल्लीमध्ये चाललेत, त्यांनी दिल्लीत येऊ नये म्हणून मोदी सरकारने त्यांच्या वाटेमध्ये खिळे टाकलेले आहेत, तारेचं कुंपण टाकलेलं आहे, भिंती उभारलेल्या आहेत, अश्रुधुराचे गोळेच्या गोळे त्या ड्रोन मधनं त्यांच्या अंगावरती सोडतायत, लाठीमार होतो, रबरी गोळ्या मारतायत. का तर माझ्या देशाचा अन्नदाता त्याच्या न्याय हक्कासाठी दिल्लीमध्ये येतोय, याला येऊ द्यायचं नाही दिल्लीमध्ये. मग तुम्हाला आता वेळ ठरवण्याची आलेली आहे की जर शेतकऱ्याला दिल्लीमध्ये येण्यापासून रोखणार सरकार दिल्लीत बसलेलं असेल तर ते सरकार पुन्हा दिल्लीमध्ये येऊ देणार नाही ही शपथ घेऊन शेतकऱ्यांनी आता मैदानात उतरलं पाहिजे. मोदी सरकारने शेतकऱ्यांचे रस्ते दिल्लीमध्ये येऊ नये म्हणून जसे अडवलेत, तसे माझ्या देशातल्या तमाम शेतकऱ्यांनी पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ देणार नाही म्हणून त्यांच्या रस्त्यामध्ये हे काटे पेरलेच पाहिजे, तुम्हाला पेरावेच लागतील. नाही आम्ही येऊ देणार तुम्हाला दिल्लीत. आमच्याकडे येता, मतं मागता, भल्या मोठ्या थापा मारता. आम्ही भुलतो, आम्ही सुद्धा भुललो होतो, मी सुद्धा भुललो होतो. 2014ला आम्ही चालू होतो मोदी मोदी करत, 19ला पण आलो मोदी मोदी करत. पण जसं शेतकऱ्यांच्या त्यांनी पाठीत वार केला, तसं शिवसेनेच्या पाठीत वार केला. ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना कठीण काळामध्ये पाठिंबा दिला होता, त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात. त्या शिवसेनेचं तुम्ही नाव चोरलात, पक्षच फोडलात. शिवसेना हे नाव मोदीजी तुम्ही दिलेलं नव्हतं ना, तो धोंड्या तिकडे बसलाय निवडणूक आयुक्त, त्यांनी दिलेलं नाही, तर ते माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी नाव दिलेलं आहे शिवसेना. आणि जो एक प्रभू रामचंद्राचा पवित्र धनुष्य बाण आम्ही घेतला होता, तो धनुष्य बाण तुम्ही आता कलुषित करून टाकलेले. आता चोराच्या हातात धनुष्य बाण आहे. अरे ज्या रावणाला शिवधनुष्य नाही पेललं, त्या मिंध्याला पेलणार आहे. त्याने त्यांच्या 40 जणांच्या दाढीचं वजन नाही पेलत, आत्ताच उतरणे झालेत जागा वाटपामध्ये. यांना काय शिवधनुष्य पेलणार? हे शिवधनुष्य माझ्या समोर बसलेले आहेत आणि शिवधनुष्य पेलण्याची ताकद या माझ्या साध्या माणसांमध्ये आहे. पण तुम्ही शेतकरी सगळे इकडे आहात. किती आहात शेतकरी? अरे एवढे आहात ना, मग घाबरता कशाला? एवढे आहात ना. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ द्यायचं नाही, शपथ घेणार काय? आणि आजूबाजूला सुद्धा सांगायला पाहिजे की हे बघा आता काय चाललंय. निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना तुम्ही अडवताय दिल्लीत. आता निवडणुकीमध्ये आम्ही मोदींना सुद्धा अडवणार, आम्ही दिल्लीत त्यांना येऊ देणार नाही, जाऊ देणार नाही. आमच्या गावातले एक सुद्धा मत मोदी सरकारचं कोणी उभं राहिलं तरी आम्ही देणार नाही. मोदींचा कोणी उमेदवार उभा राहिला, भाजपचा कोणी उमेदवार राहिला उभा, तरी पुन्हा आम्ही शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या हुकुमशाही सरकारला मत देणार नाही. तर कुठेतरी तुमचं बोलणं ऐकलं जाईल आणि तुमचं बोलणं ऐकण्यासाठीच मी आलेलो आहे. ही लढाई मी माझी लढायला आलेलो नाहीये. पण जो उल्लेख आता मला वाटतं संजू भाऊने केला आणि अंबादासने केला, मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला कर्जमुक्त करा असं कोणतरी तुमच्यापैकी बोललं होतं. तरी देखील मी प्रामाणिकपणाने कर्तव्य म्हणून माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात 2 लाखापर्यंतची जी पीक कर्ज होती ती मी माफ केली होती, मुक्त केलं होतं. आणि मी प्रत्येक ठिकाणी विचारतो, तुम्हाला मिळाली होती की नव्हती? तुम्ही सांगा. काय किती तुम्हाला किचकट प्रश्न लिहायला दिली होती? 2 वेळाला फक्त तुमची सही किंवा अंगठा, आणि याच्यावरती तुमच्या खात्यात पैसे जमा झाले होते की नाही एवढं मला सांगा बस. 2.5 वर्षामध्ये अनेक संकट आली होती. कोरोना तर बसलाच होता बोकांडी, पण इतर सुद्धा नैसर्गिक आपत्ती आल्या. काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, काही ठिकाणी सततधार पाऊस झाला. त्या वेळेला केंद्राच्या त्या निकषाच्या बाहेर जाऊन केलेली मदत तुमच्यापर्यंत पोहोचली होती की नव्हती तेवढं सांगा.
आणि आता जे चाललंय मला माहितीच नव्हतं की त्यावेळेला किती भाव वाढलाय. म्हटलं आता झालं, कापसाला एवढा मिळतोय, सोयाबीनला मिळतोय, हा मिळत राहणार. पण तो भाव आता अर्ध्याहून कमी झालेला आहे. बरं, याच परिसरामध्ये हा सगळा विदर्भाचा पट्टा आहे कापूस पिकवणारा. सरकारने जे जाहीर केले की हमी भावापेक्षा कमी दरात जर कोणी खरेदी केली कापसाची तर त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातील, सांगितलंय ना. या सगळ्या बातम्या आलेल्या आहेत. आणि त्याच्यात पुढे पण असं म्हटलेलं आहे की काही जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्यांनी आता असं केलेलं आहे, डोकं शक्कल लढवले की शेतकऱ्यांकडनं ना हरकत प्रमाणपत्र लिहून देतात की जरी हमी भाव एवढा असला तरी या कमी दरामध्ये तुला कापूस खरेदी करून द्यायला माझी काही हरकत नाही. आता कोणावरती कोण गुन्हा दाखल करणार? ज्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पात्र आणि अपात्र ठरवण्यासाठी सगळे अधिकारी जातात. पण जेव्हा संकट येतं त्यावेळेला पीक विम्याचे जे काय अधिकारी आहेत ते जातात का तुमच्या घरामध्ये? मोदीजीने जे सांगितलं होतं की आम्ही बँकांचे अधिकारी घराघरात जाऊन कर्ज पुरवठा करतील, एका तरी कोणाला तरी शेतकऱ्याला घर बसल्या कर्ज मिळाले आणि कर्जाची परतफेड करू शकला नाहीत. संकट आला, अवकाळी आला, दुष्काळ आला, हमी भाव मिळत नाही. पिकवलेलं सोनं आहे पण त्या सोन्याला मातीचा भाव मिळतोय. मातीतनं सोनं उगवता तुम्ही पण त्या सोन्याला परत मातीचा भाव दिला जातो आणि कर्ज फेडत नाही. म्हणून किती जणांच्या घरावरती बँकेने जप्तीच्या नोटिसा लावल्या? अनेक जणांच्या. म्हणजे ही सगळी माहिती बँकेकडे बरोबर असते. आता एक दुसरा विषय तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला तो कळला पाहिजे. भारतीय जनता पक्ष जो काही प्रचार करतोय की काँग्रेसने देशाला लुटला, काँग्रेसने देशाला लुटला, आणि कालच म्हणजे त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाने एक दणका दिल्यानंतर स्टेट बँकेने ती माहिती कर्ज त्या निवडणूक रोख्यांची ही निवडणूक आयुक्ताकडे दिलेली आहे. हजारो कोटी रुपये हे भारतीय जनता पक्षाला दिले गेलेत. साधारणतः 6 ते 7 हजार कोटी रुपये हे गेल्या 4-5 वर्षामध्ये किंवा जोपर्यंत ही निवडणूक रोख्यांची योजना सुरू होती त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये हजारो कोटी रुपये, 6-7 हजार कोटी रुपये आलेले आहेत आणि काँग्रेसच्या खात्यामध्ये 600 का 700 कोटी आलेले आहेत. मग तुम्ही मला सांगा, एका बाजूला 7,000 कोटी आणि एका बाजूला 600-700 कोटी. काँग्रेसने देशाला लुटलं का भाजपने देशाला लुटलं? भाजपने लुटलं ना. मग तरी सुद्धा आपण पुन्हा भाजपला निवडून देणार? गेल्या वेळेपर्यंत ठीक होतं. आता काही वेळेला काही गोष्टी चांगल्या होतात, चांगल्यासाठी होतात. मी पेपरमध्ये वाचलं, इथल्या यवतमाळच्या या इथे कुठे सभा झाली होती मोदीजींची, त्या सभेच्या अलीकडे पलीकडे कोणतरी असं म्हणालं की मेरी झाशी नाही दूंगी. ही झाशी त्यांची आहे का तुमची आहे? त्यांना दाखवा आता तुमची झाशी कुठे आहे ती. त्यांना जे वाटतं, आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे भाडोत्री जनता पक्षाला सुद्धा जे वाटतंय की गेल्या वेळेला शिवसेनेने मोदींचे फोटो लावून निवडणूक जिंकली होती, पण 2014च्या आधी मोदींचा मागमूस सुद्धा नव्हता. त्यावेळेपासून आम्ही ही जागा जिंकत आलेलो आहोत. पुंडलिकराव गवळी काय मोदींचा फोटो लावून लढले होते आणि जिंकले होते? शिवसेना जी जिंकत आली ती फक्त हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरती, आणि आज सुद्धा त्याच फोटोवरती आम्ही लढतो आहोत. पण भाजपला आता कळले की फक्त मोदींचा फोटो लावून निवडणूक नाही जिंकता येत, म्हणून ते माझे वडील पळवत आहेत. काही अवदासा आलेली आहे, स्वतःच्या वडिलांचं काही कर्तृत्व सांगण्यासारखं नाही, म्हणून दुसऱ्याचे वडील चोरण्याची वेळ आली. आणि मग आपल्या शिवसेनेचं नाव काय? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे शिवसेनाच. ती मिंद्याची शिवसेना मी मानायलाच तयार नाही आणि मी शिवसेना नाव त्याला देऊ देणार नाही. निवडणूक आयुक्ताचं कोणी जरी आलं तरी सांगेन ते तुमचं काम नाही, तुम्ही तुमचं काम सांभाळा. हे माझ्या वडिलांनी दिलेलं आणि ही माझी वडिलोपार्जित संपत्ती, इकडे यायची तुमची हिंमत करायची नाही. पण पंचायत काय होते की आता सध्या जे काय चाललंय महायुतीमध्ये जागा वाटपावरनं काय चाललंय ते चालू, पण शिवसेनेला त्याची जागा दाखवली. मला म्हटलं अरे कोण मला माझी जागा दाखवते? मग ते काय होतं, शिवसेना शिंदे गट. मग तुम्ही लिहा ना कंसात शिवसेना ये संशी. काय कळलं तुम्हाला? जसं ते उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उभाटा करतात तसं त्या दाढीवाल्याचा शॉर्ट फॉर्म काय होतं, ये संशी. त्यांचं नाव मला घ्यायचं नाहीये, पण शिवसेना ये संशी, तर ते ए संशी
आणि भाजपा यांची झकाझकी चालले. माझी शिवसेना आहे तिकडे आहे, माझं कुठे काय वाकडं झालंय. राष्ट्रवादीने म्हणजे ती सुद्धा चोरलेली राष्ट्रवादी, खरी राष्ट्रवादी पवार साहेबांची, त्यांनी स्थापन केलेली. खरी शिवसेना आपली हिंदू हृदय सम्राटांनी स्थापन केलेली. पण हे सगळे चोर मंडळ तिकडे गेलेले आहेत, चोर बाजार मांडलाय भाजपाने, सगळे चोरतायत चोरतायत चोरतायत. बरं, पंचायत अशी झाले की एवढ्या थापा मारल्यात की नक्की कोणती कोणाला थाप म्हणते हेच त्यांच्या लक्षात नाही राहिलेलं. म्हणजे महाराष्ट्र मधलं तर सोडून द्या, तिकडे आता मला वाटतं हरियाणामध्ये जे चाललंय त्या चौटाला, दुष्यंत चौटाला ना, तो निवडून आल्यानंतर त्याला घेतला होता सोबत. आता त्याच्याबरोबरची युती तोडून टाकली का? गरज सोरो वैद्य मरो, अशी ही दगाबाज जनता पार्टी आहे, दगाबाजांची जनता पार्टी आहे. दगाबाज, स्वतःचं काम झाल्यानंतर वापरून फेकून द्या, याला म्हणतात भाजप. आणि महाराष्ट्रामध्ये तो सोडूनच द्या, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांनी देशभर ज्या ज्या थापा मारलेल्या आहेत त्या त्यांच्या पक्षातल्याच लोकांना कशा आता भोवत आहेत. तिकडे दार्जिलिंग मध्ये एक आमदार आहेत त्यांचं नाव जरा विचित्र आहे, नीरज झिंबा. काय नाव? झिंबा, नीरज झिंबा. त्यांनी एक 8-10 दिवसापूर्वी स्वतःच्या रक्ताने पंतप्रधानांना पत्र दिलंय. आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं की तुम्ही गोरखा त्या गोरखा कम्युनिटीला ते प्रतिनिधित्व करतात. आम्हाला त्यावेळेला 2014 असेल किंवा काही मधल्या काळात असेल, गोरख्यांसाठी जी काही वचनं दिली होती त्याचं पुढे काय झालं अनेक वेळा तुम्हाला सांगून तुम्ही उत्तर देत नाहीत. म्हणून मी माझ्या रक्ताने पत्र लिहितोय. म्हणजे त्या भाजपच्या आमदाराला स्वतःच्या रक्ताने भाजप तर वाढवावं लागतोच आहे, पण स्वतःच्या रक्ताने मोदींना आठवण करून द्यावी लागते. म्हणजे ज्यांना त्यांच्या आमदाराच्या रक्ताची किंमत नाही, ज्यांना शेतकरी मरतोय त्याची किंमत नाही. काल मी माझ्या सभेमध्ये त्या अमित शहा जे बोलले होते की कलावती देवी तिथल्या ना पलीकडच्या, देवी नाही कलावतीबाई, त्यांच्या घरी राहुल गांधी गेले होते. अमित शहानी बेधडकपणाने सांगितलं, ये सब कुछ जो किया वो मोदी जी ने किया, घर दिया वो दिया, ऐसा किया वैसा किया. आणि लगेच त्या कलावतीबाईंचं एक ती क्लिप आहे, ते सगळं खोटं आहे, यांनी मला काही दिलेलं नाहीये, काही दिलेलं नाहीये. हा सगळा खोट्याचा बाजार सुरू आहे. आता सुद्धा माझं काय मत आहे की मोदीजी तुम्ही फिरा ना, सभेसाठी फिरा, पण किती आगडबंब खर्च करताय. इथे जे सभा घेऊन गेले त्याचा खर्च किती, तर म्हणे 12 कोटी. आणि यवतमाळ हा सगळ्यात जास्त दुर्दैवाने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा झालाय. कितीतरी जणांनी आत्महत्या केली, पण त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत. अरे ते 12 कोटी रुपये तुमचा सगळा उदो करण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्याला जर तुम्ही दिले असते तर त्यांनी स्वतःहून तुमचा उदो केला असता. पण स्वतःच ह्यालाच म्हणतात हुकुमशाही. म्हणजे हे झाले मोदींचं. आता हे आपले मिंदे आणि सगळं ते भ्रष्टाचाराची चाकं लागलेलं ट्रिपल इंजिन सरकार आहे. त्यांच्या प्रत्येक पेपरमध्ये बघा मोठमोठ्या जाहिराती. 31 मार्च पर्यंत या महाराष्ट्र सरकारने, घटनाबाह्य सरकारने स्वतःच्या जाहिरातीसाठी जवळपास 85 कोटी रुपये हे देऊन टाकलेले आहेत. नुसत्या जाहिराती. रोज उठून बघावं तर जसं पूर्वी कोरोना काळामध्ये जाहिराती यायच्या ना, मीच मुख्यमंत्री होतो, कोरोनाचा तो व्हायरस दिसायचा, तो काटेरी व्हायरस. आता यांची दाढी दिसते रोज. म्हणजे कळतच नाही की कोरोना व्हायरसने नवीन रूप धारण केले का, कारण रोज दिसायला लागला हो, इकडे तिकडे एसटीवर, तिकडे काम शून्य. बरं, सरकार आपल्या दारी म्हणून कार्यक्रम घेत आहेत, त्या कार्यक्रमासाठी अशी गर्दी कधीतरी जमलेली पाहिले? इकडे एक तरी माणसाने, मी चॅनलला सांगतोय की एक तरी माणसाने हात वर करावं की तुम्हाला पैसे देऊन मी इकडे आणले. बरं, जेवायची वेळ झाले, इकडे कुठे जेवायची सोय नाहीये, तरी सुद्धा तुम्ही बसलाय. समजा मी 5 वाजेपर्यंत बोलत बसलो तरी सुद्धा मला माहितीये तुम्ही थांबणार. पण त्यांच्याकडे बिर्याणीची सोय केली जाते, पैसे देऊन माणसं आणली जातात. आणि मध्ये एक टेलिफोन कॉल मला वाटतं राष्ट्रवादीने व्हायरल केलाय. त्या अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिलांना जर आला नाहीत तर 50 रुपये दंड. बरोबर ना? नंतर आता सगळीकडे फोन जात आहेत, तुम्हाला पण आले असतील, दादा तुम्ही अमुक आहात का? हो बरोबर. मग तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये घर मिळालं का? तो सांगतो हो मिळालं.
मग तुम्हाला आनंद होईल की तुमच्या घरावरती आणखीन एक मजला 2050 साली मोदीजींनी वाढवायचा ठरवलेला आहे. तुम्ही भाजपला पुन्हा मत देणार ना? ते एका शेतकऱ्याचा फोन कॉल माझ्याकडे फोनमध्ये आहे. मला वाटतं अकोला बुलढाण्याचा आहे. त्यांनी सांगितलं, ताई आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाला मत देत आलो, पण आता मी कुटुंबासकट आत्महत्या करेन, पण भाजपला आयुष्यात परत कधी मत देणार नाही. हे सगळं लोकांना आता कळलेलं आहे. आणि म्हणून मी तुमच्या समस्यांचा पाडा पुन्हा वाचत बसत नाही की तुम्हाला कापसाला भाव नाही, तुम्हाला सोयाबीनला भाव नाही. म्हणजे महाराष्ट्रभर मी फिरतोय, कुठे सोयाबीन आहे, कुठे कांदा आहे, कुठे कापूस आहे, कुठे हरभरा आहे, कुठे आणखीन काय हे आहे ते आहे, ते तुम्हाला कळतंय, पटतंय. पण तुम्ही आता शेतकरी म्हणून एकजुटीने जसं कालपर्यंत आपल्या शिवसेनेला मतदान करत आलात, तसं यावेळेला तुम्हाला करावंच लागेल. आणि तुमचा हक्काचा माणूस हा तिकडे पाठवावा लागेल. बरं, माणूस तुम्हाला कळलेला आहे ना? दणदणीत आहे ना? खणखणीत. गद्दारीच्या आवाजापेक्षा आपला हा जिवंत तुमच्या हाडामासाचा खणखणीत आवाज दिल्लीत पोहोचायचा आहे. आणि मी परत एकदा तमाम शेतकऱ्यांना आवाहन करतोय, म्हणजे विनंती करतोय की जे मोदी सरकार स्वतःच्या हक्कासाठी, न्याय मागण्यांसाठी दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये काटे टाकतंय, खिळे ठोकतंय, अश्रुधूर सोडतंय, त्या मोदी सरकारला आता दिल्लीमध्ये येऊ न देण्याची जबाबदारी हे माझ्या शेतकऱ्यांवरती मी सोपवतोय. आणि मला खात्री आहे हे पवित्र काम तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही, एवढी खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो साहेब, एक विनंती आहे. 2 प्रवेश आहे. जितेश राठोड मनसेचे विदर्भाचे